घरात ठेवायलाच पाहिजे तशी 10 आयुर्वेदिक औषधं आपण मागच्या भागात पहिली 5 बघितली. आता पुढच्या भागात ही 5 बघूयात. ह्याच्यातलं पहिलं औषध आहे ते म्हणजे महासुदर्शन काढा किंवा महासुदर्शन घनवटी. कुठल्याही प्रकारचा ताप किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल तर हे सगळ्यात चांगलं औषध आयुर्वेदातलं असतं आणि हे खूप ब्रॉड स्पेक्ट्रम आणि सेफ औषध आहे, त्यामुळे हे तुम्ही घरात ठेवू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे कुठलेही ओव्हर एक्झर्शन झालं असेल, तुम्हाला थकवा आला असेल काही ट्रेक वगैरे करून किंवा अतिव्यायाम केल्यामुळे अंग दुखत असेल तर योगराज गुग्गुळ नावाच्या ज्या गोळ्या मिळतात त्या दिवसातनं 2-3 गोळ्या 2-3 वेळा असं तुम्ही घेऊ शकतात आणि लगेचच शरीरातला वात कमी होऊन शरीराचं हिलिंग चालू होत असतं, त्यामुळे खूप त्याचा चांगला फायदा होतो. तिसरी गोष्ट म्हणजे वारंवार ज्यांना कॉन्स्टिपेशन होतं किंवा काही कारणाने सध्या कॉन्स्टिपेशन झालं असेल तर त्रिफळा चूर्ण तर सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यापेक्षा थोडं स्ट्रॉंग म्हणजे गंधर्वरितकी चूर्ण किंवा त्याच्या टॅबलेट मिळतात. बेसिकली हिरडा आणि एरंडेल तेलापासून हे बनलेलं औषध असतं, तर त्याने चांगल्या प्रकारे बऱ्याच लोकांचं पोट साफायला मदत होते. चौथी गोष्ट म्हणजे वारंवार स्किन ॲलर्जीचा त्रास जर होत असेल किंवा कुठल्या ठराविक वस्तूंचा संपर्क आल्यावर स्किनवर गांधी उठणं, खाज सुटणं अशी ॲलर्जीचा प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही तुमच्याजवळ हरिद्राखंड नावाचा एक ग्रॅन्युलर औषध ठेवू शकता. ते साखरेचाच बेस असतो त्याला, त्यामुळे ते डायरेक्ट चमच्याने 1-1 चमचा असं दिवसातनं 3-4 वेळा खाल्लं तर ॲलर्जी लगेच जाते. ॲलर्जीसारखंच जर कोणाला वारंवार मायग्रेनचा त्रास होत असेल तर त्यांनी पथ्यादी काढा किंवा पथ्यादी घनवटी हे जे औषध खूप पॉप्युलर आहे, स्पेशली नॉर्थ इंडियात खूप पॉप्युलर आहे, तर त्याचा वापर केल्यावर लगेचच डोकं दुखणं थांबतं. त्याच्याबरोबर ॲसिडिटीचा त्रास असेल तर तोही कमी होत असतो. तर असं एक खूप चांगलं औषध पथ्यादी वटी तुम्ही घरी ठेवू शकता. तर अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला.